नको मला पुढचं काय. मी काय म्हणतो आहे ना, तुझं काम तू कर. इथंच काम आहे दादा. तू आहे ना, बाकीचं पुढचं काय ओळखू नको. काय म्हणतो का बंद करायचं रेकॉर्डिंग? नाही बोलू शकत. का नाही बोलू शकत? काय चुकीचं काय? तुम्हाला कसली भीती वाटते रेकॉर्डिंगची? ऐक रे राजा, तू अक्कल नको शिकू. आमचं अलाउड नाही दादा इथं. अलाउड नाही. कुठं लिहिलंय? कुठल्या कायद्यामध्ये सांगतो रेकॉर्डिंग अलाउड नाही? हा बाहेर लिहिली. हा, बोलवा. कोणाला बोलवायचं तर बोलवा. चला बोलव, कोणाला बोलवायचं ते. मला कशाची भीती आहे? सीसीटीव्ही रेकॉर्डिंग का नको आहे? 12-12, 14-14 तास पेशंट मेल्यानंतर सुद्धा तुम्ही बॉडी सोडत नाही पैशांसाठी. रेकॉर्डिंग बंद करा. नाही बंद करणार मी. तुम्ही तसंच मी तुम्हाला ते सांगतो, मी रेकॉर्डिंग बंद करणार नाही. अडचण काय? बोला ना लाईव्ह मध्ये. काय अडचण आहे सांगा मला. काय चुकलं त्यांचं? 28 वर्षाचा मुलगा मेलेला आहे, त्याची लहान 3-3.5 वर्षांची मुलगी आहे. तुम्ही रात्री 10:30 वाजता पेशंट मेल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत तुम्ही बॉडी देत नाही. कशासाठी? तर पैशांसाठी. सगळ्यांसमोर सांगा. आमचं काय चुकत असेल माझ्या पेशंटचं ना, तुम्ही आज सांगा आमचं चुकलेलं आहे. साहेब लगेच साहेबांवर माझ्यावर खटला दाखल करायचा. मग बोलतोय ना मी, मला कळू द्या. ऐका ना मॅडम, तुमच्या घरचं जेव्हा कुठे जाईल ना, अशी जर परिस्थिती होईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल. तो पेशंट वारलाय ना, तर एक महिन्यापूर्वी त्याचे वडील वारलेले, त्याच्यातनं सावरला नाही, सावरला हा वारलेला आहे. त्याला 3 वर्षांची मुलगी आहे. तुम्ही रात्री 10:30 वाजता पेशंट वारतो, सकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही इन्शुरन्स असून जर सोडत नाही ना, तुम्ही घेणार का जबाबदारी त्याची? त्याची बायको आहे, तिची हाल काय ते बघा. ऐका ना, त्यांची मैताची बायको आहे. तुम्हाला ऑलरेडी तुम्ही 12 तासाचे टोटल 3.5-3.5 लाख रुपये बिल केलं त्याचं. एवढं करून काल बसणं आज पण त्यांच्या भावनेशी का खेळले तुम्ही? का खेळले भावनेवाला सांगा मॅडम. तुम्ही आता ऐका ना 2 मिनिटं. माझ्यासमोर तुम्ही मला काय म्हणलंय की मी अलाउड टू गो केले. मेहरबानी केली का मॅडम तुम्ही? केव्हा केली तुम्ही? 14 तासानंतर अलाउड टू गो का? मग तुम्ही ऐका ना, इन्शुरन्स मग असं आहे का माणूस? मॅडम याच्यामध्ये ना तुम्ही मला त्यांना अडचण काय? मला म्हणणे खोटं आहे ना, माझ्या पुढे दाखल करा ना. कॅमेरे पुढे बोलले तुम्ही त्या गोष्टी, त्यांनी ज्या गोष्टी त्यांनी सांगितलं ना, मला इन्शुरन्स आपण मला कळू द्या ना. कॅमेऱ्यामध्ये आले मान्य आम्ही स्टेटमेंट देतो ना. दुसरी केस आहे यांची. बोल ना. बिल्डिंग मध्ये ये इकडे. आपण गाडी बाहेर मग गाडी आम्ही कुठे गेलो ना, तुम्ही काय काय आम्हाला बॉडी घेऊन जाऊ द्या. हे कधी बोलले ते सांगा. रात्री 10:30 वाजता बोललेत पेशंट डेथ झाल्यानंतर. हा, कोणाला बोलले? कोणाला बोलले? तिथे जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्यांना बोललेत. ऐका ना मॅडम, तुम्ही आहे ना जागेवर या. तुम्ही उंटावरनं शेळ्या नका हाकू. तुम्ही जागेवर या, तुम्हाला दाखवतो कोण आहे तिथे. चला. हो या सर. यांना आहे ना यांच्या पद्धतीने करायचं करू द्या. हे आता मला विचारायला हे सांगतात की इन्शुरन्स नव्हते आले म्हणून आम्ही थांबवलंय. ते म्हणतात की कोण पेशंटने सांगितलं आम्हाला बॉडी घेऊन जायची? पेशंट डेथ झाल्यानंतर काय आम्हाला इकडे स्मारक बांधायचं का त्याचं? समोरून क्लिअर आल्यावर की तुम्हाला यांना इन्शुरन्सचे पैसे हे ना, मी म्हणतो ना, तुम्ही मला तेच लिहून द्या. इन्शुरन्सवाले म्हणून सोडलं नाही, द्या ना लिहून मला. अडचण काय तुम्हाला? आता ते विचारतात की पेशंटच्या नातेवाईकांनी आम्हाला कोणी सांगितलंच नाही बॉडी घेऊन जायची. मी सांगायला लागतं.